पक्की गॅरंटी आहे, त्याला तुमच्या वडिलांची प्रॉपर्टीच पाहिजे होती. तुला कसली गॅरंटी आहे? त्याची काहीतरी अडचण असेल ना. कसली अडचण? उलट त्यांनीच अदितीला अडचणीत टाकलंय. माझा ना या पुरुष जातीवर विश्वासच नाहीये. हे बघ, सगळे पुरुष सारखे नसतात. आय एम सॉरी कदम, मला माहितीये तुमच्यासारखी माणसं त्याला अपवाद आहेत, पण मला तरी असं वाटतं की आता आपण स्त्रियांनीच खंबीर व्हायला पाहिजे. एखाद्या पुरुषांनी अन्याय केला म्हणून फक्त रडत बसणाऱ्या स्त्रियांचा ना मला रागच येतो. देवानी डोळे दिलेत ते काय फक्त रडण्यासाठी? उलट डोळे उघडून जग ओळखायला शिकलं पाहिजे. अदिती, त्या माणसाचा तू आता विचार सुद्धा करू नकोस. तू फक्त तुझा आणि तुझ्या सासऱ्यांचा विचार कर. तो आणि त्याचं नशीब, आणि परत जर तो तुझ्या समोर आला ना तर त्याला उभं सुद्धा करू नकोस. असं कसं? जे काय करायचं ते आदिती ठरवेल ना. आपण का मध्ये पडायचं? करेक्ट आहे, आपण मध्ये पडायचं नाही. मग पटतंय ना तुला? हा, पटतंय की. आता आदित्य मॅडमला आपण फुल सपोर्ट करायचा. मग त्याने जर त्यांना त्रास दिला तर त्याची काय खैर नाही. हा ना, काय झालं? त्यांना अजूनही वाटत असेल की आदिती मॅडमच्या नवऱ्याला आपण काय बोललो ना तर आदिती मॅडमला त्रास होईल म्हणून. पण आदिती मॅडम, तुम्ही त्रास करून घेऊ नका. आता आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. हो ग अदिती. काका, अरे हे बाहेर लोकांचं काय चाललंय? काय वाटेल ते बरळत आहे तुझ्याबद्दल. एखाद्याची काही अडचण असू शकते हे त्यांना कळत नाही का? काका, तुम्ही स्वतःला त्रास का करून घेताय? का का त्रास होणार नाही? अहो, तुम्ही आदितीच्या नवऱ्याचा विचार करू नका, मग नाही होणार त्रास. अच्छा, हे तू बोलतोस? तेच बोलणार ना. मला माहिती आहे जय सर, तुम्ही असं का म्हणतायत, पण खरं तर तुम्हाला पण त्रास होत असेल ना. अरे त्याला त्रास होणार. तेच म्हणतो ना मी, लगेच असं नाही विसरतायत सगळं. जय सर, सगळं संपलंय असं पण नाही. हा, मी काय म्हणतो जय सर, म्हणजे मला एक अशी आयडिया सुचली. तुम्ही ना आदिती मॅडमच्या नवऱ्याचा विचारच करू नका. हा, तांगडे, तू काय बोलतेस? हे शक्य नाहीये. का शक्य नाही? सगळं शक्य. प्रयत्न केला ना तर सगळं शक्य. अरे तो आदितीचा नवरा. काका, रिलॅक्स, शांत व्हा तुम्ही. मी काय म्हणतो जयसाहेब, तांगडे, हा, तुम्हाला नवरे शोधत असते, तुम्ही जा, नाहीतर पुन्हा ओरडतील ते. बरोबर आहे, जातो मी. पण मी जे सांगितलं ना ते लक्षात ठेवा तुम्ही. विसरून जा. विसरून जा. काका, तुम्ही प्लीज सगळ्यांसमोर माझी बाजू घेऊ नका. अरे हे सगळे तुझ्याबद्दल काय वाटेल ते बोलतात ते सगळं ऐकून घेऊ मी. हो हो काय काका, कारण मी आदितीचा नवरा आहे हे फक्त तुम्हाला माहिती आहे. त्यांना तो कोणीतरी अनोळखी माणूस वाटतोय, आणि ते सगळे जे काही बोलतायत ते आदितीच्या काळजीपोटी बोलतायत. त्यांना वाटला आदितीचा नवरा वाईट तर वाटू दे ना. तुम्ही शांत राहा. उलट आता तुम्हाला काही लपवायची गरज नाही. म्हणजे आदिती कोण आहे ते तुम्ही सगळ्यांना सांगू शकता. तिचं लग्न झालंय हेही सांगू शकता. तुम्हाला खोटं बोलायची गरज नाहीये काका. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स होऊ शकता ना. काय 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 रिलॅक्स काय काय वाटेल ते बोलतोय. मी ना कन्फ्यूज झालोय. मला काय कळतच नाहीये. म्हणजे जेव्हा काय होतं की सगळं लपवायचं होतं ना तेव्हा मला काय टेन्शन नव्हतं. मला ना आता सॉलिड टेन्शन आलंय.
मला आता हे लक्षात ठेवायचं आहे की काय लपवायचं आणि काय सांगायचं. आदितीचं लग्न झालंय हे सांगायचंय, पण तू तिचा नवरा आहेस हे लपवायचंय. आणि दाभोळकर हे आदितीचे वडील आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, पण तू त्यांचा जावई नाही आहेस. म्हणजे तू त्यांचा जावई आहेस हे लपवायचंय. आदितीचा नवरा तिला सोडून गेलाय आणि तो तिच्यासोबत राहत नाहीये. आणि हा तो तिच्यासोबत राहत नाहीये हे लपवायचंय. नाही, आदितीचा नवरा तिच्यासोबत राहतोय हे लपवायचंय. हा, आणि आदितीचं लग्न झालंय, तिचा नवरा तिच्या सोबतच आहे, पण तिचा नवरा तिच्या सोबत राहत नाहीये. आणि तू तिचा नवरा आहेस, पण तू तिचा नवरा नाहीये. अरे पण तू तिचा नवरा आहेस ना. हे ना मला ना सगळं गोंधळ झालाय, गोंधळ. मला काय कळतच नाहीये. डोक्यामध्ये ना मुंग्यांनी वारुळ घातलंय असं झालंय मला. काका काहीही झालं ना तरी माझ्याबद्दल कोणाला काहीही कळू देऊ नका. कोणी माझ्याबद्दल काही बोललं तरी सुद्धा माझी बाजू घ्यायला जाऊ नका. आता आमच्या नात्याची ओळख आम्हीच करून देऊ. हॅलो देव टूर्स. अदू, अदू माझ्या केबिन मध्ये येतेस जरा. तू असं चेहरा पाडून काम करताना May I come in? अरे अदू ये ना ये. अदू, माझ्या केबिन मध्ये येताना तुला विचारायची काय गरज आहे? यू जस्ट कम इन. बस बस बस. No, thank you. अदू, बरं वाटत नाहीये का तुला? नाही, काल म्हणाली होतीस की मला बरं वाटत नाहीये. कशी आहे तब्येत तुझी आता? सर, तुमचं काही काम होतं का? माझी अदू अजून माझ्यावरती रागवलेली नाही. अदू, मला कल्पना आहे की काल जे काही घडलं त्यामुळे तुला खूप त्रास झाला, पण हा सगळा त्रास कोणामुळे झाला? जयमुळे. कदाचित तुला मी चुकीचा वाटत असेल, पण प्लीज अदू एकदा माझ्या जागी राहून विचार कर ना. मी इथे या ऑफिसमध्ये का येऊन बसतो? तुझ्यासाठी, तुला रोज बघता यावं म्हणून. काल सुद्धा बघ ना, काल त्या रजनीनं प्रश्न विचारून अगदी कोंडी केली होती तुझी, म्हणून बोलावं लागलं मला. जर मी बोललो नसतो तर तू काय उत्तर देणार होतीस तिला? आणि तो जय तर हातावर हात घेऊन गप्पच उभा होता ना, म्हणून मला बोलावं लागलं. अदू, मी तुला असं कॉर्नर झालेलं, अडचणीत असलेलं नाही बघू शकत. अदिती, तुला का कळत नाहीये की आपला चॉईस चुकला आहे? मी त्याला नाही आपलं म्हणू शकत. अदिती, त्यानं तुझ्या समोर ना फक्त स्वप्नांचे इमले बांधले आहेत आणि तू त्या इमल्यांमध्ये दंग आहेस. त्याला नुसतं बघितलं ना तरी तळपायाची आग मस्तकाला जाते माझ्या. एक्सक्यूज मी सर. हा, तू आता सर का म्हणतेस? पप्पा म्हण ना. इतर नात्यांसारखं आपल्याला आपलं नातं लपवायची गरज नाहीये अदू, कारण हे नातं खरं आहे. तू मला पप्पा म्हणू शकतेस,
पण त्या माणसाला सगळ्यांसमोर नवरा म्हणू शकत नाहीस तू, कधीच म्हणू शकणार नाहीस. तुम्ही तेच करताय ना, आणि यासाठीच तुमचे प्रयत्न सुरू आहेत ना. तर मग सॉरी दाभोळकर सर. अदू, मिस अदिती दाभोळकर असं जर मला म्हटलं तर मला जास्त आवडेल सर. काय ना, मी इथे काम करते आणि जिथे मी काम करते तिथे मला माझे पर्सनल रिलेशन आणायला अजिबात आवडत नाही. आणि हे सगळं मी फक्त बोलत नाहीये, फॉलो सुद्धा करते. हा, आणि राहिला प्रश्न माझ्या पप्पांचा, तर मी ज्या पप्पांना शोधत होते ते माझे पप्पा आता मला सापडतच नाहीये. कारण बाळा, मी हरवलो नाहीये. अगं, मी इथेच आहे तुझ्या समोर. हरवलेली माणसं सापडतात, बदललेली नाही. तुम्ही बदलला आहात मिस्टर दाभोळकर, आणि आता कितीही शोधायचं म्हटलं तरी नाही सापडणार. माझे पप्पा ज्यांनी बिझनेस आणि नाती यामध्ये कधीच गल्लत केली नाही, आणि तुम्ही इथे बिझनेसच्या नावाखाली फक्त नात्यांचा खेळ खेळताय. ज्या जयचा तुम्ही इतका तिरस्कार करता ना, त्याचं स्वप्न होतं तुमच्यासारखं व्हायचं. खरंच खूप अभिमान वाटायचा मला, पण आता मला मनापासून वाटतं माझ्या नवऱ्याने तुमच्यासारखं होऊ नये. हे बघ आदिती, मला असं वाटतंय की आपलं बोलणं झालंय. मला खूप काम आहेत. स्वप्नांचे इमले बांधलेच आहेत, तर ते पूर्ण करण्यासाठी मेहनतही करावीच लागणार, आणि ती मी आणि जय एकत्र मिळून करू. तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा आणि आम्ही आमची जिद्द कायम ठेवू. बरं आहे आता काही लोकांचं. ऑफिसमध्येच घर थाटलंय. आधी माहेरच सोडलं आणि आता ऑफिसचंच माहेर केलंय. घरचं फिलिंग येत असेल ना एकदम. सॉरी, विषय बंद. सॉरी अदिती मॅडम. आता मॅडम म्हणायलाच लागणार ना. ओळख पटली ना खरी. घरी सासऱ्यांची सेवा करायची आणि इथे येऊन पप्पांकडून लाड करून घ्यायचे. नशीब लागतं रजनी देशमुख. ऑफिसचं घर व्हायला नशीब लागतं. रजनी, तुझं माहित नाही, पण इथले सगळेच जण या ऑफिसला आपलं घर समजून काम करतात. काका, समजणं आणि असणं ह्याच्यात फरक असतो ना. आणि चिडताय तुम्ही एवढे? मी सहज बोलतीये, माझं.
आणि हा, आता बिंदास्त राहा सगळ्यांनी. काहीही गरज नाही घाबरायची. लग्न करा, कोणी तुम्हाला ऑफिस मधनं काढणार नाही. जुई, जुई हा, ते बाबांचा फोन आला होता ना, काहीतरी घरी गेली ती. राईट राईट राईट. मी सांगणार आहे पण जुईला फोन करून. तिला सांगेन बाबांना सांग आता स्थळ बघायला सुरुवात करा. तिलाही घाई असेलच लग्नाची. लग्न करा, नोकरी टिकवा, मजा करा. रजनी मॅडम, काय बडबडताय तुम्ही? हा, जे दिसतंय घडतंय तेच बोलतीये नवरे. बघा तुम्ही पण. अदिती मॅडम आहेत अजून ऑफिसमध्ये. लग्न झालेलं असूनही. हो आहेत, पण काय? ओ नवरे, तुम्हाला आठवत आहे, अगदी इतक्यातली गोष्ट आहे. एका एम्प्लॉईचं लग्न झालं आपल्या, आणि अविनाश सर आहेर म्हणून तिचाच राजीनामा घेऊन गेले तिला द्यायला. आठवत आहे काका? तुझं रेसिग्नेशन लेटर तुला कामावरनं काढून टाकलं. आता तू कंपनीत नाही आलीस तरी चालेल. हाच नियम आहे ना? सॉरी 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 सॉरी. हा नियम होता. आता काय बदललेत नियम? रजनी बास. मग आजपासून आम्ही सगळे मुद्दाम तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय. ओ अच्छा अच्छा, तुम्ही सगळे मुद्दाम लक्ष देत नव्हतात का? सॉरी, मला वाटलं खरंच काम करताय सगळे. हा, हे 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 तिलोत्तमा, तुम्ही असं दुर्लक्ष करताना म्हणून लोकांच्या चुकांवर पांघरूण घातलं जातं. एक मिनिट रजनी, तू एक गोष्ट अतिशय व्यवस्थितपणे लक्षात घे. अगं, आदिती सोबत जे काही घडलं त्यामध्ये आदितीची चूक आहे हे इथे फक्त तुलाच वाटतंय. तोच तर प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय सारखं तू चालवलंयस की राजीनामा द्यायला सांगा, त्याच्यानंतर तिला नोकरीवरून काढून टाका. सारखं आपलं तेच तेच. अगं, तिच्या नवऱ्याच्या कर्मांची शिक्षा तिने का म्हणून भोगायची? हा, मग बरोबर आहे. त्यांनी जे काय केलं त्याची शिक्षा हिला का? आणि लग्न माझं सुद्धा झालंय. मग मी पण सोडायची का नोकरी? सॉरी, पण तुझं लग्न टिकलं नाही. काय बोलताय रजनी मॅडम तुम्ही? मला लोक जे प्रश्न विचारतात त्याची उत्तरं देते. मी स्वतःहून काहीही गैर बोलत नाहीये. बोल बोल ना. सॉरी तिलोत्तमा, मला असं म्हणायचं होतं की तुझा डिव्होर्स झालाय. दुर्दैवाने काकांची बायको हयात नाही, पण हिचं असं काहीच नाहीये. एक 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 मिनिट. आदिती मॅडम, तुमचं लग्न आता टिकून आहे की कायमचंच मोडलंय? माफ करा, पण आपल्या ऑफिसचा नियमच आहे की या ऑफिसमध्ये लग्न झालेली कुठलीही व्यक्ती काम करू शकत नाही. ऐकलं मी सगळं. कमाल आहे.
जे काही घडलं ते सगळं विसरून तुम्ही आपापल्या कामाला लागलेले असाल. म्हणजे निदान माझी अपेक्षा तरी तीच होती तुमच्या सगळ्यांकडून. पण नाही. रजनी तू आईसाहेब, रजनी आता तू ऐक. अदितीचं लग्न याबद्दल इथे कसलीही चर्चा नकोय. अदितीच्या बाबतीत काय करायचं हा निर्णय अविनाश घेईल. आणि म्हणूनच अदितीने इथे कुणालाही कसलंही स्पष्टीकरण देण्याची गरज नाहीये. यापुढे या ऑफिसमध्ये या विषयावर कुणीही बोलणार नाही ही ऑर्डर आहे माझी. नवरे कळलं? नाही वहिनी साहेब म्हणे. कळलंय ना तुम्हाला? हो. गुड.